नमस्कार. आपण पाहता उद्गार न्यूज. आज मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारच्या चौकामध्ये, गोकुलपेठ चौकामध्ये आज तुम्ही पाहू शकता आर के टेरर्स नावाचं काजू किसमिसचं दुकान आहे. या दुकानामध्ये आज ई पंप जे अवैधरित्या मानल्या जातात, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये जे ई सिगरेट आहे, ह्या ई सिगरेटची कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये ऑपरेशन थंडर अंतर्गत आपण कित्येक कारवाया याच्यामध्ये झालेल्या आहे. तरी मुख्यमंत्र्यांच्या घराच्या शेजारीच असे अवैध धंदे चालू असतील तर मग काय करायचं. मिळालेल्या माहिती अनुसार धरमपेठ येथील कॉफी हाऊस चौकाजवळ ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये एनडीपीएस पथकाने छापा टाकून ऋषभ रमेश लालवानी राहणार सिंधी कॉलनी खामला याला ताब्यात घेऊन घटनास्थळावरून 32 वेब ई सिगारेटचा समावेश आहे असून आरोपी विरुद्ध ई सिगारेट प्रतिबंधित अधिनियम कलम 4, 5, 7, 8 तसेच कोटप्पा कायदा 19 मधला अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशातच आपण पाहू शकत आहात का ई सिगरेट कशा पद्धतीने या दुकानामध्ये विक्रीसाठी आणलेल्या होत्या. याच दुकानातून विक्री होत होती. ह्या दुकानाचा आज काजू किसमिसच्या जागेवरती ज्या वस्तू जीवन आवश्यक आहे अशातच तुम्ही पाहू शकता का त्याच दुकानामध्ये अवैध धंदेही चालू होते. या अवैध धंद्याला कुठपर्यंत आळा घालण्यात येईल हे आता मुख्यमंत्र्यांच्याच घर शेजारी असल्यावरती मुख्यमंत्र्यांनी काय करायचं. आणि अशातच प्रशासन ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस कुठेतरी रोखठाम अशा मंत्र्यांच्या खालच्या लेवलच्या पीए सारख्या किंवा त्यांच्या हाताखालच्या लोकांकडनं करण्यात येते. असंच आपण पाहू शकता. पोलीस वाले इथे मोजूद आहे. एनडीपीएस ची टीम डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये गुल्हाणे सर आणि त्यांचा स्टॉपही इथे तुम्हाला दिसून येईल. तुम्ही बघू शकता कसं ह्या चौकामध्ये रहदारीचा चौक आहे. ह्या चौकामध्ये अशा प्रकारे अवैध धंदे सुरू असतील तर मग कुठे काय प्रशासन लक्ष देणार आहे. अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा उद्गार न्यूज.